नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अमोल देशपुते आपल्या सर्वांचं साकार फोरममध्ये सहर्ष स्वागत करतो. आज आपण एक अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. कारण UPSC 2025 तसेच पुढच्या वर्षापासून म्हणजेच 2025 पासून MPSCचा बदललेला पॅटर्न, बरोबर आहे. या दोघं अनुषंगाने मागच्या 2 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला. त्यामध्ये कुठला ऑप्शनल विषय निवडावा, कसा निवडावा, काय काय क्रायटेरिया असले पाहिजेत आपल्याला कुठलाही ऑप्शनल विषय निवडण्यासाठी, ते मी एक्सप्लेन केले. आज मी एका पर्टिक्युलर विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे सोशोलॉजी ऑप्शनल का निवडावा. बरोबर आहे. त्याचं कारण म्हणजे काय तर ते मी पुढे एक्सप्लेन करणार आहे सगळं कारण. पण त्याआधी सर्वांना एक गोष्ट मी सांगू इच्छितो, ती म्हणजे काय की सोशोलॉजी ऑप्शनल असेल किंवा कुठलाही ऑप्शनल विषय असेल तर त्याला एका थोडंसं एक त्याचं फ्रेमिंग जर आपण व्यवस्थित केलं तर आपल्याला तो वेळेत संपवता येतो, त्याच्यावर व्यवस्थित रायटिंग करता येते, त्याच्यावर आपलं लेखन कौशल्य आपल्याला चेक करून घेता येतं आणि आपल्याला त्याच्यामध्ये पुढे जे आउटपुट पाहिजे आहे ते आपल्याला तिथून मिळू शकतं. मग ते करताना सगळ्यात महत्त्वाचा विषय मी मागच्या वेळेस बोललो होतो, गायडन्स, मार्गदर्शन. तर ते काय असणार आहे, कोण देणार आहे, तेही मी तुम्हाला इथे सांगणार आहे. पण तत्पूर्वी तुम्हाला फक्त एक गोष्ट सांगू इच्छितो, ती म्हणजे काय की मी 2016 पासून म्हणजे ज्यावेळेस MPSC डिस्क्रिप्टिव्ह होईल किंवा नाही होणार याच्यावर चर्चा पण नव्हती, त्यावेळेपासून मी UPSC मराठी माध्यमात घेतोय मित्रांनो. तुम्ही जाऊन माझे व्हिडिओज यूट्यूबला बघू शकतात, तुम्हाला मिळेल UPSC मराठी माध्यम टाकलं तरी पण तुम्हाला सगळे व्हिडिओज त्या ठिकाणी मिळणार आहेत. पण त्यामध्ये काय होतं की मुलांमध्ये अवेअरनेस नव्हता. काही मुलं असायची मराठी माध्यमातली, असं नाही की मी फक्त मराठी माध्यम घेत होतो, मराठी ॲज वेल ॲज इंग्लिश मिडियम दोघं माध्यमातली मुलं आपल्याकडे होती. सोशोलॉजीच्या जवळपास 30पेक्षा जास्त बॅचेस आपल्या झालेल्या आहेत आणि जवळपास आपण म्हणू शकतो 100पेक्षा जास्त विद्यार्थी आपल्या ऑप्शनलमध्ये 280+ त्यांनी स्कोअर केलेले आहेत. बरोबर आहे. असा डेटा आहे, हा अनुभव आहे माझा मागच्या 9 वर्षातला. करेक्ट आहे. पूर्ण जर्नी जर बघितली, आताही मी प्रोफेसर आहे आणि याच्यामध्ये मी ते हा विषय तुम्हाला सर्व अंगाने कसा समजेल याच्यासाठी प्रयत्न करणार आहे. तर आपण सोशोलॉजी ऑप्शनल का निवडावा याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काय मी काही घटक तुम्हाला एनलिस्ट करून दिले होते, ते घटक आपण वन बाय वन बघूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे इंटरेस्ट. बरोबर आहे. मी सांगितलं तर ज्या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट असेल तो सब्जेक्ट घ्या. मग बऱ्याच वेळेला मुलं काय करतात की आपल्या ग्रॅज्युएशनला जो सब्जेक्ट असतो तो आपण इंटरेस्ट म्हणून घेतो. आता ग्रॅज्युएशनला काय असतं की आपल्याला तेवढी अक्कल नसते. करेक्ट आहे. अक्कल नसते म्हणजे काय, तुम्ही बघा ना, जोपर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण होतं तोपर्यंत तुम्हाला लग्नाचं पण परमिशन नाही, म्हणजे तुम्हाला अक्कल नाही हे मांडलेलं आहे. मुलींच्या बाबतीत मी सांगत नाही आहे, पर्टिक्युलरली मुलांच्या बाबतीत वर्ष 21 पूर्ण लागतं आणि त्यावेळेस तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण होतं. मग ग्रॅज्युएशनमधले निर्णय काय असतात आपले, काहीतरी आपण मनाने घेतलेले असतात, आपल्याला माहीत नसतं, कोणी मित्राने घेतलं म्हणून आपण तो सब्जेक्ट घेतला. आता मला सांगा, ज्याचा ऑप्शनल सब्जेक्ट मॅथमॅटिक्स आहे, बरोबर आहे, गणित आहे, आता सगळेच गणितज्ञ असतील का त्याच्या बॅचला, त्याने सांगावं. गणित असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, मॅथमॅटिक्स ऑप्शनल असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, पण त्याला स्वतःला माहिती आहे की तो मॅथ्समध्ये ग्रॅज्युएशन त्याने कसं केलेलं आहे. ज्याचं केमिस्ट्री आहे, फिजिक्स आहे, इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट आहेत, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे फॉर एक्झाम्पल, हे पण विषय आहेत ना. मग हे विषय घेऊन तुम्ही पास होऊ शकतात का, असं नाही की नाही होत, मुलं घेतच नाही किंवा काही नाही, पण ते प्रमाण जे आहे ना ते एक्सेप्शनल असतात. एक्सेप्शनल म्हणजे काय, जर 10,000 विद्यार्थी असतील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला, त्यातले 10 विद्यार्थी तुमचं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ऑप्शनल घेतात, मग हे एक्सेप्शनल झालं. बरोबर आहे. मग त्याचं कारण काय, की याच्यात परफेक्ट असणारे विद्यार्थीच ते घेणार त्याच्यामध्ये. मग आपल्याला GSचा असा विषय घ्यायचा आहे की ज्याचा अभ्यास केल्यानंतर GSमध्ये पण त्याचा फायदा होतो, बरोबर आहे, आणि तो व्यवस्थितपणे त्यात इंटरेस्ट पण आहे. आता जर सोशोलॉजी ऑप्शनलचं बोलायचं गेलं तर याच्यामध्ये इंटरेस्टच्या काय काय गोष्टी आहेत मित्रांनो सांगा. सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे सगळ्यांच्या आवडीचा विषय, विवाह किंवा आपण त्याला म्हणू शकतो विवाह संस्था, है ना, सोशोलॉजीच्या भाषेत विवाह संस्था. आता विवाह हा शब्द, हा जो विषय आहे हा आपल्या आवडीचा नाही का मित्रांनो. बरं चला, तुम्हाला अभ्यास नाही केला आहे तुम्ही काही आणि त्यावर तुम्हाला लिहायचं आहे, तुम्ही लिहू शकत नाही का, तुम्ही 1001% लिहू शकता. पण
ते आपल्याला लिहायचं सोशोलॉजिकल पर्स्पेक्टिव्हने. ते आपण बघणार आहोत कसं लिहायचं ते. आपल्या बॅचमध्ये सगळ्या गोष्टी होतात. जनरल पर्स्पेक्टिव्ह ते सोशोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह काय फरक आहे याच्यातला आपण क्लिअर कट डिस्टिंक्ट केला पाहिजे तो. त्याच्यानंतर दुसरा आहे कुटुंब व्यवस्था. कुटुंब व्यवस्था राईट. तिसरा विषय आहे तुमचा धर्म, बरोबर आहे, जाती व्यवस्था राईट. मी ब्रॉड कॅटेगरीज सांगतोय, सिलेबसमध्ये अनेक गोष्टी आहेत त्यातला मी इंटरेस्ट का म्हणजे आता मला सांगा धर्म ह्या विषयावर भारतातला कुठला व्यक्ती की ज्याला इंटरेस्ट नाही आहे सांगा बरं मला. बरोबर आहे. जो काही शिकलेला नाही आहे तो सुद्धा धर्मावर बोलतोय. जो काही शिकलेला नाही आहे तो सुद्धा धर्मावर बोलतोय आणि तो धर्माचं रक्षण करायला बसलाय. त्याच्यामुळे धर्म ह्या विषयावर तुम्हाला इंटरेस्ट क्रिएट होणार नाही का मित्रांनो. विचार करा किती चांगलं होईल की तुम्ही विवाह म्हणजे तुमच्या घरात तुम्ही आईवडिलांना बघताय, आजी आजोबांना बघतायत, तुमच्या मोठ्या भावाचा विवाह झाला असेल, बहिणीचा झाला असेल आणि ते जगतायत, तुम्ही ते लाईव्ह बघतायत आणि किती छान आहे की तुम्हाला त्याचा अभ्यास करायला मिळतोय की विवाहाची उत्पत्ती कशी झाली, प्राचीन काळात कसे विवाह होत होते, मध्ययुगीन काळात कसे झाले, आता सध्याची विवाह परिस्थिती काय आहे. किती छान आहे या गोष्टी आणि ह्या तुम्हाला सोशोलॉजीमध्ये शिकायला मिळतात. तसंच कुटुंब व्यवस्था. कुटुंब व्यवस्थेमध्ये पण आपण काय करतोय झालेले बदल आपल्याला दिसतात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अगोदर आपली कुटुंब व्यवस्था जी होती ती काय होती, एकत्रित कुटुंब व्यवस्था होती. म्हणजे काय की खूप फॅमिली एकत्र राहायच्या. म्हणजे आपले काका काकू मामा नाही, मामा तर दुसरीकडे राहायचे, पण एक काका, दोन काका, तीन काका सगळे एकाच घरात राहत होते. पण आता त्या फॅमिली सिस्टीमवरून आपण कुठे शिफ्ट झालोय, न्यूक्लिअर फॅमिलीकडे म्हणजे एकल कुटुंब व्यवस्थेकडे आपण शिफ्ट होतोय. मग हा शिफ्ट का झाला याचा अभ्यास करायला मिळाला त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट नाही येणार का मित्रांनो. नक्कीच आहे. धर्म या विषयावर आपण बोलतो, जाती या विषयांवर बोलतो. ज्या जातीला आपण एवढं चिकटून आहोत मित्रांनो, ही माझी जात आहे आणि मी वरचा मी खालचा राईट. तर किती छान आहे ना हे अभ्यास करताना की कुठली जाती व्यवस्था, ह्या जाती व्यवस्था कशा निर्माण झाल्या, कधी निर्माण झाल्या, कुठून निर्माण झाल्यात आणि तेवढ्या आपल्या समाजाला चिकटल्या का, याचा अभ्यास जर करायला मिळाला तुम्हाला, थोडंसं टेक्निकली शिकलात आणि जनरल नॉलेज तुमच्याकडे जे आहे त्या बेसिसवर तुम्ही पेपर लिहू शकत नाही का मित्रांनो. आरामात लिहू शकतो. मी तुम्हाला 1001% कॉन्फिडन्सने सांगतो की सोशिओलॉजीमधला कुठलाही पेपर, कुठलाही प्रश्न आला तर तुम्ही तो 100% सोडवू शकतात. 100% सोडवू शकतात थोड्याशा नॉलेजवर पण. बरोबर आहे. आणि जर तुम्ही बॅच केलेली असेल तर मी गॅरंटी देऊन सांगतो की तुम्ही कंप्लीट पेपर अटेम्प्ट करणार, पूर्ण पेपर तुम्ही सोडवणार, हा माझा विश्वास आहे. नाही सोडवला मग मला तुम्ही सांगायचं. गॅरंटी आहे आपली, डायरेक्ट मोदींची गॅरंटी नाही, आपली गॅरंटी आहे राईट. सो राईट. तर म्हणजे इंटरेस्ट काय की हे सगळे टॉपिक काय आपले मित्रांनो इंटरेस्टचे टॉपिक आहेत. त्याच्यामुळे सोशोलॉजी ऑप्शनल जे विद्यार्थी घेतात ते याच्यामध्ये खूप छान स्कोअर करतात, हे मी 100% सांगतो. दुसरा टॉपिक जो महत्त्वाचा होता तो म्हणजे काय की हा विषय छोटा आहे का. तर डेफिनेटली बाकीचे जो ऑप्शनल आपण कम्पेअर केलेत तर त्यांच्या सिलेबसमध्ये जर तुम्ही बघितलं जेवढे पॉईंट्स दिलेले आहेत त्या बेसिसवर जर बघितलं तर सोशोलॉजीमध्ये तुम्हाला पेपर 1ला काय सांगतोय व्यवस्थित बघा, पेपर 1ला फक्त 10 पॉईंट्स आहेत, बरोबर आहे, आणि पेपर 2ला 10 पॉईंट्स आहेत. एवढा सिलेबस आहे याच्यामध्ये. त्या पॉईंट्समध्ये पण बरोबर आहे, त्या पॉईंट्समध्ये पण खूप छोट्या छोट्या गोष्टी आणि बेसिक गोष्टी त्याच्यामध्ये हे सांगितलं. हे पेपर 2मध्ये पण आहे, पेपर 1मध्ये पण आहे, बरोबर. नंतर समाजशास्त्राचा उदय कसा झाला, समाजशास्त्र हे विज्ञान आहे का, इतक्या बेसिक कॉन्सेप्ट त्याच्यामध्ये दिलेले आहेत मित्रांनो, 100% दिलेले आहेत. पण तर समजून घेणं, तर व्यवस्थित अप्लाय करणं हे खूप गरजेचं आहे. या सब्जेक्टमध्ये खूप स्कोप आहे. स्कोप काय, आता स्कोप तुम्ही म्हणाल सर तुम्ही शिकवतात म्हणून स्कोप म्हणतात, नाही. स्कोप काय आहे तर त्याचं कारण आहे की हा सब्जेक्ट आहे ना फक्त 200 वर्ष जुना आहे मित्रांनो. आजपासून किती वर्ष, 200 वर्ष. म्हणजे याच्यामध्ये अजून सब्जेक्ट मटेरियल ॲड होत आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे टाकणार, तुम्ही जे सांगणार, तुमच्या आजूबाजूला जे तुम्ही समाजाबद्दल लिहिणार ते टाकणार, त्याचा सब्जेक्ट मटेरियलचा भाग होणार आहे ते, करेक्ट आहे. बाकीचे विषय जर बघितले आपण, इतिहास, पॉल सायन्स वगैरे, तर हे खूप जुने सब्जेक्ट्स आहेत. याच्यामध्ये खूप मटेरियल आहे प्रचंड. मी थिंकर्सचं कंपॅरिझन करतो. विचारवंत जर आपण म्हटलं, फक्त विचारवंत जर म्हटलं आपण, मी सिलेबसवर एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे प्रत्येक टॉपिकवर आणि त्याचे रेफरन्सेस सांगणार आहे. पण आत्ता जर विचारवंत जर बघितले आपण तर
याच्यामध्ये सोशोलॉजीमध्ये पेपर 1ला 6 विचारवंत आहेत आणि पेपर 2ला 3 विचारवंत आहेत, म्हणजे टोटल 9 विचारवंत आहेत. किती? 9. आणि मी ॲडिशनल शिकवतो 11, आणखी 11, म्हणजे टोटल किती विचारवंत शिकवतो आपण? 20 विचारवंत शिकतो, ज्याच्यामध्ये आपला पूर्ण ऑप्शनल कव्हर होतो पेपर 1 आणि पेपर 2. तुम्ही जर पॉलिटिकल सायन्स किंवा दुसऱ्या विषयांमध्ये गेलात तर त्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये विचारवंत, आणि तिथे मुलं कन्फ्युज्ड होतात, मुलांना माहीत नसतात. आणि विचारवंत पण मी सांगतो तुम्हाला इतका व्यवस्थित पद्धतीने आपल्याकडे होतं की मुलगा, तुम्ही त्याला झोपेत जरी विचारलं की या विचारवंताचं याच्यावर काय मत होतं, त्या विचारवंताचं त्याच्यावर काय मत होतं, तर तो ऑटोमॅटिक तुम्हाला सांगू शकतो, त्याच्या कॉन्सेप्ट तुम्हाला सांगता येतील. एवढी गॅरंटी आपली आहे, एवढं शुअर शॉट मी तुम्हाला सांगतो. त्यामुळे या ऑप्शनल घ्यायला अजिबात टेन्शन घेऊ नका, कारण इथे मी तुम्हाला ॲनालिसिस पण दाखवणार आहे का हा आपला ऑप्शनल घ्यायचा आहे आपल्याला. राईट. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे, जनरल स्टडीजमध्ये या विषयाचा काही फायदा होतो का? बरेच जण पॉलिटिकल सायन्स फक्त याच्यासाठी घेतात की त्यांना सरळ सरळ वाटतं की पेपर 2 जो आहे, पेपर 2मध्ये तुम्हाला पेपर 2मध्ये त्याचा फायदा होतो. पण मित्रांनो, फक्त पेपर 2मध्ये फायदा होणार आहे का? एक साधा विषय बघा तुम्ही, सिंपल गोष्ट. GSचं जर बोलायला गेलं तर GS1, बरोबर, मी ACचं सेपरेट बोलणार आहे, मी ACसाठी तुम्हाला पूर्ण टेबलच तयार केलेला आहे, पण मी GS1 डायरेक्ट GSच्या पेपरवर जातो. त्याच्यामध्ये इंडियन सोसायटी नावाचा टॉपिक आहे मित्रांनो. कोणता? इंडियन सोसायटी, बरोबर, ज्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? भारतीय समाज. काय म्हणतो त्याला? भारतीय समाज हा टॉपिक आहे. आणि याच्यावर दरवर्षी UPSCला कमीत कमी 75 ते 100 एवढ्या मार्कांचे प्रश्न विचारले जातात. मी GS1 बद्दल बोलतो. GS2 मध्ये पण GSचा पेपर 2 जो आहे त्याच्यामध्ये पण सोशल जस्टिस नावाचा टॉपिक आहे. कोणता टॉपिक आहे मित्रांनो? सोशल जस्टिस, सामाजिक न्याय, बरोबर आहे. GS3 मध्ये पण बऱ्यापैकी पार्ट, तर इकॉनॉमी आपण जर शिकतो आणि कार्ल मार्क्स आपल्याला माहीत नाही तर असं होत नाही, बरोबर आहे. इनडायरेक्ट ॲप्लिकेशन बरंच आहे GS3 मध्ये पण त्याचं. GS4 मध्ये जर बघितलं आपण, GS4 मध्ये आहे तुमचं नीतिशास्त्र, बरोबर आहे, नीतिशास्त्र आणि सचोटी असा सब्जेक्ट आहे, इथिक्स आणि गव्हर्नन्स. तर नीतिशास्त्र, इथिक्सच्या पेपरमध्ये तुम्ही जर बघितलं तर केस स्टडी या तुमच्या सोशोलॉजी बेस्डच असतात, ते तुम्हाला सोडवावे लागतात. आणि जे थिंकर्स आहेत, इथिक्सचे थिंकर्स आणि सोशोलॉजीचे थिंकर्स हे जवळपास काय मित्रांनो सिमिलर आहे. जसं मॅक्स वेबर आहे. मॅक्स वेबर जर तुम्ही ब्युरोक्रेसी सोशोलॉजीमध्ये शिकला आहात तर तुम्हाला इथे नीतिशास्त्रामध्ये वेगळी ब्युरोक्रेसी शिकण्याची गरज आहे का? नोकरशाही नाही, कॉन्सेप्ट तीच असणार आहे. तुम्ही गांधी इथे शिकतायत, आंबेडकर इथे शिकतायत, तर तुम्हाला नीतिशास्त्रात शिकण्याची गरज आहे का गांधी आणि आंबेडकर? बिलकुल नाही. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की GSमध्ये याचा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला उपयोग होतो. आणि त्याचमुळे सोशोलॉजी ऑप्शनल घेणाऱ्या विद्यार्थ्यांची जी सिलेक्शन आहे किंवा जे विद्यार्थी ऑप्शनल सोशोलॉजी घेतात त्यांना लवकर पोस्ट मिळण्याची शक्यता तयार होते. त्यानंतर जर आपण बघितलं तर चौथा विषय आहे या ठिकाणी गायडन्स. करेक्ट आहे. आता गायडन्सबद्दल जर म्हटलं तर गायडन्स काय असणार आहे मित्रांनो? गायडन्स म्हणजे मार्गदर्शन. तर मार्गदर्शन करताना याच्यामध्ये एक्सपिरियन्स फॅकल्टी असणं गरजेचं आहे, बरोबर, अनुभवी असणं गरजेचं आहे. ओके, मी तुम्हाला ऑलरेडी माझ्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे आणि मी एक आश्वस्त करू इच्छितो, तुम्ही निश्चिंत राहा. जे विद्यार्थ्यांना सोशोलॉजी ऑप्शनल करायचं आहे त्यांना त्यांच्या स्कोअरपर्यंत नेण्याची जबाबदारी माझी आहे, कारण फुल प्रूफ सिस्टीम आहे पूर्ण. त्याच्यामध्ये रायटिंग प्रॅक्टिस किती करायची, कशी करायची, कुठल्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं, हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी शिकायचं आहे. त्यामुळे त्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा. सर्व नोट्स आपल्या तुम्हाला मिळणार आहेत त्याच्यामध्ये आणि प्रत्येक कॉन्सेप्ट तुमची क्लिअर करून दिली जाणार आहे, हा विश्वास माझा. आता आपण पुढच्या टॉपिककडे जाऊया. ते म्हणजे काय की सगळे GSचे पेपर बघितले आपण, आता ACचा पेपर बघूया आपण, है ना. ACमध्ये खरंच फायदा होतो का मित्रांनो? हे मेहनत करून, आमच्या टीमने मेहनत करून ॲनालिसिस केलेलं आहे प्रत्येक वर्षाचं. हे मी एक सॅम्पलसाठी घेतलेले आहेत. असे अनेक विषय आहेत त्याच्यामध्ये जे तुम्हाला घेतील. जसं 2023मध्ये AC आला होता. तुम्हाला काय AC होता? सोशोलॉजीचा उपयोग निबंधामध्ये होतो का, हा माझा प्रश्न होता. तर त्याचा आन्सर हे आहे, सोशोलॉजीचा उपयोग निबंधामध्ये 1001% होतो. करेक्ट आहे. तुम्ही AC बघा काय, अ सोसायटी दॅट हॅज मोर जस्टिस इज अ सोसायटी दॅट नीड्स लेस चॅरिटी. हा सोशोलॉजी संबंधातला AC आहे, बरोबर आहे. पोएट्स आर द अननॉलेज लेजिस्लेटर्स ऑफ द वर्ल्ड.
कल्चर इज व्हॉट वी आर, सिव्हिलायझेशन इज व्हॉट वी हॅव. कल्चर आणि सिव्हिलायझेशन मधला फरक आहे मित्रांनो, सरळ सरळ. बरोबर आहे. देअर कॅन बी नो सोशल जस्टिस विदाउट इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी, बट इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी विदाउट सोशल जस्टिस इज मिनिंगलेस. 2019ला विचारलं होतं, निग्लेक्ट ऑफ प्रायमरी हेल्थ केअर अँड एज्युकेशन इन इंडिया रिझन्स फॉर इट्स बॅकवर्डनेस. म्हणजे इंडियन सोसायटीवर प्रश्न होता मित्रांनो हा. राईट. त्यानंतर 2019ला विचारलं होतं की पॉवर्टी एनिवेअर, 2018ला पॉवर्टी एनिवेअर इज थ्रेट टू प्रॉस्पेरिटी एव्हरीवेअर. वी मे हॅव ह्युमन लॉज बट वी कॅनॉट रेझिस्ट नॅचरल लॉज. ह्युमन लॉज आणि नॅचरल लॉज मधला फरक होता मित्रांनो. हे एसे विचारलेले आहेत ऑलरेडी UPSCने. हे एसे आपल्याला काय केलेले आहेत, विचारलेले आहेत हे सगळे निबंध. राईट. मग याचा अर्थ काय होतो आपल्याला मित्रांनो, की एसेचा 100% रोल आपल्याला त्याच्यात बघायला मिळतो, 100% मिळतो. राईट. त्यानंतर पुढे जर बघितलं, थोडंसं ॲनालिसिस केलं की सोशिओलॉजी ऑप्शनल खरंच घ्यायला पाहिजे का आपण, तर का घ्यायला पाहिजे. तुम्ही बघा मित्रांनो, याचा सक्सेस रेट मी तुम्हाला दिलेला आहे. राईट. इयर वाईज 2023मध्ये 1450 मुलं ॲपियर झाले होते आणि त्यातले 115 कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले आहेत फायनल लिस्टमध्ये. 1450 कॅन्डिडेट्सने सोशिओलॉजी ऑप्शनल सोबत तुमची हे दिली होती, काय दिली होती, मेन्स एक्झाम दिली होती. त्यातले 115 मुलं सिलेक्ट झालेले 2023मध्ये फक्त. म्हणजे टोटल जेवढ्या पोस्ट होत्या 800-900, त्यातले 115 मुलं जे आहेत ते सोशिओलॉजी ऑप्शनलचे आहेत फक्त. तो सक्सेस रेट 7.9% आहे मित्रांनो. राईट. 2022मध्ये जर आपण बघितलं तर 1470 मुलं होते, त्याच्यामध्ये 105 मुलं सिलेक्ट झाले. 1495 2021ला 110 मुलं. म्हणजे तुम्ही बघा, 2019ला 1624 मुलं होते, 130 मुलं सिलेक्ट झालेत. 2018ला 1530 मुलं होते, 119 मुलं सिलेक्ट झाले. 2017ला 1400 मुलं होते, 137 मुलं सिलेक्ट झाले, 9.6%. ऑन अन ॲव्हरेज जर काढलं मित्रांनो तर 9 to 10% याचा सक्सेस रेट आहे. किती? 9 to 10% सक्सेस रेट आहे. म्हणजे काय की जेवढे विद्यार्थी घेतात, जेवढ्या जागा आहेत त्याच्यातल्या 10% जागा जवळपास सोशिओलॉजी ऑप्शनलने घेतल्या जातात. सोशिओलॉजी ऑप्शनलचे विद्यार्थी घेतात आणि त्यामुळे सोशिओलॉजी ऑप्शनल तुम्हाला घ्यायचं आहे, एवढं 100% सांगतो. नेक्स्ट जर आपण बघितलं मार्क्स किती मिळतात मित्रांनो, तुम्ही म्हणाल सर तुम्ही म्हणतात स्कोरिंग आहे, स्कोरिंग ह्या सब्जेक्ट स्कोरिंग आहे का, तर आत्तापर्यंत तुम्ही जर बघितलं टॉपर्स जे आहेत त्यांचे ऑप्शनल्स किंवा त्यांना एकूण मिळालेले मार्क्स, मॅक्झिमम मार्क्स 2023चं ॲनालिसिस माझं राहिलं आहे ते मी सांगतो तुम्हाला. 2022मध्ये हायेस्ट मार्क्स सोशिओलॉजीमध्ये 298 होते. तुम्हाला सर्जना यादव ऑल इंडिया रँक 126 होता त्यांचा. नंतर 2021मध्ये 287 होते. गामिनी सिंगला तुम्हाला माहीत असेल ऑल इंडिया रँक 3rd आली होती ती. 2020मध्ये 315 मार्क होते मित्रांनो सोशिओलॉजी ऑप्शनलला. मीरा के बरोबर ऑल इंडिया रँक 6 होता त्यांचा. 2019मध्ये जर बघितलं आपण तर 272 मार्क हायेस्ट होते संजिता मोहपात्र यांना, ऑल इंडिया रँक 10 होत्यात. 2018मध्ये 319, 329, 318, 317 म्हणजे मित्रांनो 300 क्रॉस होत आहेत. सोशिओलॉजीमध्ये ॲव्हरेज मार्क्स तुम्हाला मिळतात 270 ॲव्हरेज, आणि तुम्ही जर एक्सेप्शनली अभ्यास वेल केला, चांगला केला तर तुम्ही आरामात 300+ क्रॉस करतायत. आणि 300+ मार्क UPSCच्या ऑप्शनलला हे खूप झालेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. बाकी ऑप्शनल्समध्ये तेवढे मार्क्स येत नाहीत आणि त्याचमुळे मी तुम्हाला काय सांगतोय की आपल्याला विषय कोणता घ्यायचा आहे, सोशिओलॉजी ऑप्शनल. तर मित्रांनो इथे खाली नंबर दिलेला आहे माझा. सगळ्यांना सोशिओलॉजी ऑप्शनल घेण्यासाठी एक गोष्ट करायची, ती म्हणजे काय तर साकार फोरम नावाचं ॲप डाउनलोड करायचं आहे. कुठलं? साकार फोरम नावाचं ॲप डाउनलोड करायचं आहे आणि या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुमचे काय प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकतात. होप सो तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. धन्यवाद मित्रांनो.